मंडळी नमस्कार. तुम्हाला समोर ह्या ज्या कोलंब्या दिसत आहेत ह्या आपल्या इकडचे जंगली कोलंब्या आहेत. आणि ह्या आपल्या समोर जो तुम्हाला तलाव दिसतो आहे त्या तलावामध्ये आज आपण हा सगळं खाली करणार होतो. तलावामधनं सकाळी सकाळी परेश आणि भूषण तुम्हाला तिकडे दिसत आहेत, ते आता आभारामाबरोबर जात आहेत तिकडे, त्यांना दाखवत आहेत वेगवेगळे मासे किंवा शिंपले पकडायला. तर ह्या ज्या कोलंब्या आहेत ह्या कोलंब्या आपल्या नदीमधल्या जंगली कोलंब्या आहेत. ह्या पुराबरोबर आपल्याकडे येतात आणि ह्या एवढ्याच साईजच्या होतात, ह्याच्यापेक्षा मोठ्या साईजच्या होत नाही. ही मॅक्सिमम साईज आहे आणि ह्याच्यासुद्धा त्यांना चवीला खूप चांगल्या लागतात. बऱ्याच लोकांना वाटतं की ह्याच कोलंब्या मोठ्या होतात, तर ह्या कोलंब्या मोठ्या होत नाहीत. मोठ्या होणाऱ्या कोलंब्या वेगळ्या असतात, त्याला एक वेगळी रेष असते, त्याच्या फांगड्यांचा रंग वेगळा असतो. आणि त्या कोलंब्या पकडायला म्हणजे शिवडा किंवा आपला अरवाना किंवा इतर जे आपल्या ह्याच्यामध्ये प्रिडेटरी मासे होते त्यांना ते पकडणं खूप सोप्या होत्या आणि ते त्यांनी संपवून पण टाकल्या. पण ह्या ज्या कोलंब्या असतात ह्या खूपच हुशार असतात. हे मला वाटतं फक्त वाव जातीचा जो आपला मासा जो आहे जे ईल तेच फक्त दबा धरून ह्याला पटकन पकडू शकते. पण शिवडा पण नाही, अरवाना पण नाही, बाकी शिंगट्या बिंगट्या कोणच नाही, ह्यांना दुसरं कोणी पकडू शकत नाही. खूप हुशार असतात ह्या जंगली आपल्या ज्या गावठी कोलंब्या आहेत त्या. आणि बाकीच्या ज्या आपल्या इतर कोलंब्या ज्या होत्या ज्याला रोझनबर्गी असं म्हणतात त्या पण गावठीच आहेत एक प्रकारे आपल्या नदीमधल्या, पण त्या एवढ्या फास्ट नसतात त्याच्यामुळे त्या संपून गेल्या, पण ह्या टिकल्या. धन्यवाद.